तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ग्रॅडेक्स अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत युनरी ऑपरेटर्स. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं अरिथमेटिक ऑपरेटर्स. त्याच्यामध्ये आपण काही बेसिक अरिथमेटिक ऑपरेटर्स पाहिले होते, जसे की ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिवाइड, त्यानंतर मॉड्युलो आणि एक्सपोनेन्शियल. तर या व्यतिरिक्त आज आपण जे पाहणार आहोत ते आहे युनरी ऑपरेटर्स. युनरी ऑपरेटर्समध्ये दोन गोष्टी असतात. तर आपल्या व्हीएस कोडच्या माध्यमातून काही एक्झाम्पल्स घेऊन आपण बघू युनरी ऑपरेटर्स काय आहेत. तर सगळ्यात पहिले आहे इन्क्रीमेंट. तर इन्क्रीमेंट मध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊन घेऊ. ए इज इक्वल टू ए प्लस 1. ठीक आहे. आता मी लाईन नंबर 19 वर काय लिहिलं आहे, ए इज इक्वल टू ए प्लस 1. याचा अर्थ काय होईल, ए ची इनिशियल व्हॅल्यू आहे 5, आणि जेव्हा मी याला इज इक्वल टू नंतर ए प्लस 1 करणार, तेव्हा ही व्हॅल्यू चेंज होऊन होणार ए प्लस 1 म्हणजे 5 प्लस 1 6. आणि जेव्हा याला मी लॉक करणार ला, तेव्हा मला माझ्या आउटपुटमध्ये 6 येणार. ठीक आहे. पण आपण ऑपरेटरचा यूज करून याला असं न लिहिता आपण डायरेक्ट ए प्लस प्लस असं लिहिलं तरी आपला 7 आउटपुट येईल. ए प्लस प्लस लिहिल्यानंतर हे व्हॅल्यू ए प्लस, जशी की ए इज इक्वल टू ए प्लस 1 आहे, सेम एका याने इन्क्रीमेंट होऊन जाणार. फॉर एक्झाम्पल ए ची इनिशियल व्हॅल्यू 5 आहे, तर ए प्लस प्लस केल्यानंतर ए ची व्हॅल्यू 6 होऊन जाणार. ठीक आहे. सेम इन्क्रीमेंट सारखं आहे डिक्रीमेंट. आता डिक्रीमेंट मध्ये एक एक्झाम्पल घेऊ. ए इज इक्वल टू ए मायनस 1. याला कमेंट आउट करतो. आता ए इज इक्वल टू ए मायनस 1 केलं आहे आणि याला लॉक करतो. ए च्या व्हॅल्यूला सेव्ह करतो. ए मायनस 1 जे ए ची ए मायनस 1 जे ए ची इनिशियल व्हॅल्यू होती 5, ते आता -1 होऊन झाली आहे 4. ठीक आहे. पण आपण युनरी ऑपरेटरचा यूज करून याला ए मायनस मायनस असं लिहू शकतो. तुम्ही पाहू शकता की सेव्ह केल्यानंतर सेम ए मायनस मायनस लिहिल्यानंतर ए मायनस 1 झालं, म्हणजे एका याने ते डिक्रीमेंट झाली आहे. आणि आपलं जे आउटपुट आलेलं आहे ते आहे 4. 5 मायनस 1 4. ठीक आहे. तर या इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट मध्ये पण आणखी दोन प्रकार आहेत. एक असते पोस्ट इन्क्रीमेंट, एक असते प्री इन्क्रीमेंट. आपण जे आता एक्झाम्पल पाहिलं ते होतं पोस्ट इन्क्रीमेंटचा. पोस्ट इन्क्रीमेंट म्हणजे काय, की आपण ए प्लस प्लस म्हणजे एच्या नंतर प्लस प्लस किंवा एच्या नंतर मायनस मायनस द्यायचा, आणि दिल्यानंतर त्याला त्या व्हॅल्यूला लॉक करायचं, नंतर ते व्हॅल्यू प्रिंट होणार. ठीक आहे. पण याच्या व्यतिरिक्त आहे आणखी, नाव आहे प्री इन्क्रीमेंट और प्री डिक्रीमेंट. ते समजून घेऊ. प्री इन्क्रीमेंट याच्यामध्ये मायनस मायनस ए असं जरी आपण लिहिलं आणि याला सेव्ह केलं, मायनस मायनस ए लिहिल्यानंतर याला जेव्हा आपण लॉक करू, तेव्हा त्याच्यामध्ये ए प्रिंट करू आणि पुन्हा आपला आन्सर 4 येणार. पण याच्यामध्ये आणि प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंट मध्ये काय फरक आहे, की पोस्ट इन्क्रीमेंट मध्ये आधी व्हॅल्यू अपडेट होणार आणि नंतर पुन्हा त्याला प्रिंट करावं लागणार. तर आता जर प्री इन्क्रीमेंट मध्ये आपण मी डायरेक्ट कन्सोल मध्ये आता मी याला सेव्ह करतो आणि आपली व्हॅल्यू आहे 5, आणि मी डायरेक्ट इथे जर मायनस मायनस टाकणार आणि मायनस मायनस ए प्रिंट करणार, तर याची व्हॅल्यू 4 होऊन जाणार. पण तेच
जर मी याला प्री इन्क्रीमेंट, आपण सध्या प्री डिक्रीमेंटचा एक्झाम्पल पाहिला आहे. मी याला एक चेंज करतो एक्झाम्पलला, प्री डिक्रीमेंट. ठीक आहे. तर जर आपण डायरेक्ट याला पोस्ट म्हणजे ए ची व्हॅल्यू दिल्यानंतर जर आपण प्लस प्लसचा साईन दिला किंवा मायनस मायनसचा साईन दिला, आता आपण डिक्रीमेंट पाहतो तर ही व्हॅल्यू चेंज होणार नाही, 5 ची 5 राहणार. मला आणखी एक कन्सोल लॉग घ्यावा लागेल आणि ए ला प्रिंट करावं लागेल, तेव्हा कुठे ती व्हॅल्यू एकाने कमी होणार. बट आपण असं न करता डायरेक्ट प्री प्री इन्क्रीमेंट किंवा प्री डिक्रीमेंटचा यूज केला, जसं की आता आपण करतोय, तर तुम्ही पाहू शकता डायरेक्ट एका याने माझी व्हॅल्यू कमी झाली. तर हे जे प्री इन्क्रीमेंट आणि प्री डिक्रीमेंट आहे थोडी कन्फ्युजिंग आहे, बट एकदा जे आपल्याला हे समजले की हे खूप जास्त इझी आहे आणि आपण जास्त करून याला लूप्स वगैरे अशा आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेजच्या काही इम्पॉर्टंट फाउंडेशनल गोष्टींमध्ये आपण याला यूज करतो. ठीक आहे. तर अशाच प्रकारच्या आणखी व्हिडिओसाठी ग्रॅडेक्स अकॅडमी या चॅनलवर बनवून राहा. धन्यवाद.